परत मग हे नेऊन नानाला दाखवलं तर मग काढून घ्या. नाही, पुढचा अध्याय आहे ना आता. हो. अध्याय 12. पुन्हा एकदा श्री गणेशाला नमस्कार करतात आणि सांगतात की आता समुद्र मंथन सुरू झालं. तर 1,00,000 वर्षापर्यंत सतत शंकराचे ध्यान करीत असलेला तो महान पुण्यवान मंदारगिरी यांनी सागराला उभं केलं. किती वर्ष ध्यान करत होता मंदराचल पर्वत? 1,00,000 वर्ष भगवान शिवाचं ध्यान करणारा तो मंदराचल पर्वत त्यांनी त्या सागरामध्ये नेऊन ठेवला. तेव्हा तो एखाद्या शंकराच्या रथाचा ध्वज आहे किंवा आकाशामध्ये एका खांबाचा टेकू दिलेला आहे का काय असं वाटत होतं. आता सप्तसागर हे कश्यप ऋषींचे मुलगे होते आणि हे साक्षात ईश्वराचे अवतार असून पृथ्वीवर उदक साठवण्यासाठी ब्रह्मदेवाने निर्माण केलेले होते. हे 7 समुद्र पृथ्वीला आडोसे आले. क्षीरसागर हा सर्वात मोठा, तो 64. आता जे 7 सागर आहेत हे कश्यप ऋषींची मुलं आहेत आणि या पृथ्वीवर मनुष्य मात्राला उपयोगी पडावं म्हणून पाणी धरून ठेवण्यासाठी या सागरांची निर्मिती केलेली आहे. तर आता एक एक सागर किती किती मोठा आहे. 7 सागराचं वर्णन त्याचं वर्णन करतात की सर्वात मोठा क्षीरसागर आहे, तो 64 लाख योजने विस्तीर्ण आहे. तो उत्तर दिशेला असून शेषशाही लक्ष्मीकांत त्यांच्या मध्यभागी असतात. दुसरा आहे घृतसागर, हा ईशान्येस असून 32 लक्ष योजने आहे. घृत म्हणजे तूप, घृतसागर. तिसरा मधुद म्हणजे मधाचा, तो 16 लक्ष योजने असून वायव्य दिशेला आहे. चौथा आहे दह्याचा दधी समुद्र, यातच रत्ने पडली होती, हा 8 लाख योजने विस्तृत आहे. दुसऱ्या सागरात का नाही पडलेलं रत्न? दह्याच्या सागरातच का पडली? तुम्ही दही जर मंथन केलं तर काही ना काही निघण्याची आशा आहे. तुम्ही दूध आणि तूप आणि मध किती मथलं तर काही निघल का त्याच्यातून? पण दही जर मथलं तर काही ना काहीतरी निघल. असा हा दधी समुद्र, यातच रत्ने पडली होती. ही पूर्वेला असून देवांनी यांचेच मंथन केले. 5वा आहे इक्षु रसोद, म्हणजे इक्षु म्हणजे ऊस, ऊसाच्या रसाचा सागर. हा पूर्वेला असून देवांनी याचेच, हा आग्नेय दिशेला असून 4 लाख योजने आहे. 6वा नीर म्हणजे पाण्याचा समुद्र, नीर समुद्र, हा 2 लाख योजने असून पश्चिमेला आहे. आणि 7वा आहे लवण सागर, 1 लाख योजन्या दक्षिणेला आहे. आणि सूर्यवंशातून पृथु व सागर राजांनी यांचा विस्तार 1.25 लक्ष केला. नैऋत्येला समुद्र नाही म्हणून त्या दिशेला राक्षस राहतात. नैऋत्य दिशेला कोणताच समुद्र नाही आपलं रक्षण करण्यासाठी, त्या दिशेला राक्षस राहतात. आता 8 लाख योजने विस्तीर्ण तो दधी समुद्र, त्यात सुंदर पर्वत मंदार पर्वत घालून देव दैत्य रत्नाचा शोध करू लागले. त्या समयी शेष नामक महासर्पाची दोरी करून घुसळू लागले. पूर्वेकडे दितीचे मुलगे आणि दैत्य व पश्चिमेकडे आदितीचे पुत्र जे देव होते. विषाने भरलेले ते शेषाचे तोंड ते राक्षसाच्या हातात दिले होते व देवांनी शेषाचे शेपटी धरली होती, पुच्छ धरले होते. ही समुद्र मंथनाची गंमत भगवान शिव सिंहासनावर बसून पाहत होते. समुद्र मंथन करत असताना सर्वांची त्रेधा ओढून भयंकर स्थिती झाली होती. असो, आता समुद्र मंथन तर करायचं, पर्वत आणला, सगळं झालं. मग सगळ्यांनी काय म्हटलं की ते लगेच काही कोणाच्या लक्षात नाही आलं. देव लगेच तोंडाकडून गेले, कारण ते म्हणले आम्ही श्रेष्ठ आहे. देव काय म्हटले? आम्ही श्रेष्ठ आहे, आम्ही तोंडाकडून जाऊ. आणि मग राक्षस म्हटले जा, मग आम्ही कनिष्ठ आहे, मग आम्ही शेपूट धरतो. मग ते नारद मुनी आले तिथं. मग नारद मुनी नंतर आले. आता तोपर्यंत यायनं तोंड शेपूट धरली होती, दोघांना आपापल्या जागा धरून घेतल्या होत्या. नारद मुनीच्या लक्षात आलं की उद्या जर यानं विष काढलं बाहेर, हे देव सगळे जळून जाणार, कारण हे थोडी यांच्यासारखे आड्या फोडणार. हे असे कडी भात खाणारे लोक हे निवळ लगे एकदम एका पहिल्या याच्यातच हे होणार. नारद मुनींनी हुशारी केली. म्हटले अरे अरे अरे. नारद मुनी कोणाकडे गेले? राक्षसाकडं. म्हटले शेपूट कोणी धरायची सांगितली तुम्हाला? म्हणले इंद्रानं. म्हणले बरोबर आहे, पहा त्यानं कसा श्रेष्ठ भाग कोणचा असतो? म्हणले तोंडाचा. मग त्यानं कसा श्रेष्ठ भाग धरला?
आणि तुम्हाला कनिष्ठ, तुम्हाला शेपटीचा भाग धरायला लावला. मग तेव्हा आता हे थोडे जड डोक्याचेच होते ना, म्हणून तर ते राक्षस होते. त्यांनी काय त्यांच्या डोक्यात बरोबर बसवून दिली ती गोष्ट. आणि मग त्यांनी म्हटलं की आम्ही नाही धरत शेपूट. मग म्हणले मग इंद्र म्हणला आता काय झालं. म्हटले की आम्ही शेपूट धरणार नाही, आम्ही मुखाकडूनच धरू. मग नारदानं खुणावलं. मग इंद्र म्हटला की तसं तर आम्ही आमची जागा सोडतच नसतो, पण आता ठीक आहे, नारद मुनी आले हो मध्यस्थी करायला, तर ठीक आहे बा, काही हरकत नाही, नारद मुनी आले तर जा. मग इंद्र आणि देव इकडून आले. आणि जेव्हा खरं समुद्र मंथन सुरू झालं, आणि ते समुद्र मंथन सुरू झाल्यानंतर जेव्हा घुसळायला सुरुवात झाली, तर भगवान शिव आपल्या ठिकाणावर बसून यांचं हे समुद्र मंथन जे सुरू होतं ते पाहत होते ते. आणि मग त्यावेळेस भगवान शिवानं पाहिलं की सगळ्यात पहिले काय आलं बाहेर, हलाहलविष आलं. ते हलाहलविष बाहेर आल्याबरोबर आता सगळीकडं पेट धरला त्या विषानं. ते पसरायला लागलं हळूहळू सगळ्या पृथ्वीला जाळून टाकण्यासाठी. आणि मग आता हे कोण प्राशन करणार हलाहलविष. तर सगळे देव एकमेकाकडे पाहायला लागले की आता एवढं विष कोण पिणार आहे. ते जहाल काळं निळं विष होतं ते. मग त्या ठिकाणी त्याचा रंग निळा असून त्रैलोक्याचा नाश करण्याचं सामर्थ्य त्या विषामध्ये होतं. त्याचा देवदैत्यातून कोणीच अंगीकार करेना. आणि त्या विषामुळे आकाशाला सुद्धा आग लागून गेली व त्याचाही विषाप्रमाणे नीलवर्ण झाला. आणि गोपाळ गोरा होता तो काळा झाला, कारण त्यानं तिकडून शेपटीकडून होता तो. मग आता जसा तोंडाकडून भपका येईन तसं या गोपाळाकडेच येईन, हा सगळ्यात पुढं होते ना विष्णू. मग म्हणून म्हणतात की ते गोरे होते, पण ते निळे का झाले तर त्या विषाच्या प्रभावानं झाले. आकाशसुद्धा पांढरं होतं, पण ते निळं का झालं तर त्या विषाच्या प्रभावानं आकाशसुद्धा निळं झालं. असे त्रैलोक्याचे दहन करणारे विष घेण्यास कोणीच उमेदवार तयार होईना. असे पाहून शंकराने सर्व प्राशन करून आपल्या कंठात ते साठवून ठेवले. त्यावेळेसपासून त्यांचं नाव नीळकंठ असं पडलं. कोणीच तयार होत नाही म्हटल्यावर भगवान शंकर तयार झाले. पण त्यांनी तर ते पितांना, पार्वती माता हुशार होत्या म्हणून त्या पुढं आल्या आणि त्यांनी इथं हात लावला. सती माता, तेव्हा सती माता होत्या, इथं हात लावल्या. म्हटल्या अहो याच्या खाली जाऊ देऊ नका. आणि मग तिनं इथं हात लावला म्हणून ते विष खाली गेलं नाही आणि ते इथं धारण केलं. मग त्याच्यानंतर त्यांनी त्या विषाचं शमन होण्यासाठी सांगतात की श्रावण महिना आला, मग बेलाचे पानं थंडे असतात म्हणून मग त्यांना सतत पाण्याची धार धरली त्यांच्या डोक्यावर. तेव्हापासून श्रावणामध्ये हे झालं असेल, किंवा जी वेळ असेल ती. आणि बेल वाहिल्या गेला डोक्यावर, तो द्वितीयेचा चंद्र तो थंड असतो शीतल, तो त्यांनी डोक्यावर धारण केला. तर असे नाना उपचार त्यांच्या त्या अंगाचं दाहकत्व करण्यासाठी केल्या गेले. पण खरं म्हणजे त्यांचं दाहकत्व फक्त राम नामानं गेलं, बाकी कशानंच गेलं नाही. ज्यावेळेस राम हे नाव त्यांच्या कंठात आलं तेव्हापासून त्यांच्या त्या विषयाची दाहकता काय झाली, कमी झाली. तर असो, मग आता त्याच्यानंतर अष्टनायिका म्हणजे काल अप्सरा लोक पाहिला आपण. त्या अष्टनायिका अप्सरा निघाल्या. त्या कोणत्या रंभा, सुकेशी, मंजू, घोषा, तिलोत्तमा, उर्वशी, मेनका, चंद्रकांता, लीलावती. त्याच्यानंतर उच्चैश्रवा घोडा आला, त्याच्यानंतर रथ आला, त्याच्यानंतर कामधेनू बाहेर आली. आता हा उच्चैश्रवा घोडा जसा आला, अप्सरा जशा आल्या तशा स्वर्गात गेल्या. घोडा जसा आला स्वर्गात चालला. कोणी आमच्याकडे ये म्हणायला वेळच नाही, कारण ते पहिले तिथून आलेले होते ना, त्यांनी ते सरळ जिथून आले तिथलचा रस्ता धरला. उच्चैश्रवा घोडा, रथ, कामधेनू, कल्पतरू, धन्वंतरी, कौस्तुभमणी जो होता तो श्रीहरीच्या गळ्यामध्ये जाऊन बसला. आणि 4 दातांचा ऐरावत जो होता तो पुन्हा अजून स्वर्गामध्ये जाऊन बसला. म्हणजे राक्षसांना काही मिळालं का? काहीच मिळालं नाही. हे सगळे आपापल्या जागेवर चालल्या गेले. पुढे मंदराचलाचा भार पृथ्वीला सहन होईनासा झाला. इतके दिवस झाले आणि हा पर्वत आपल्यावर आहे, तर पृथ्वीसुद्धा डगमग करू लागली. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी पृथ्वी डगमग करत असताना मग भगवंतानं कासवाचं रूप घेतलं आणि भगवान श्रीहरीनं आणि तो मंदराचल पर्वत जो होता तो आपल्या पाठीवर धारण केला. तेव्हा विष्णूने कूर्म म्हणजे कासवाचं रूप घेतलं आणि पृथ्वी आपल्या पाठीवर सावरून धरली. इतक्यात दुर्दशा व लक्ष्मी,
कालची जी गोष्ट सांगितली मी तुम्हाला, त्या दोघीजणी बहिणी बाहेर निघाल्या. मग ब्रह्मदेवानं लक्ष्मी विष्णूला दिली व दुर्दशा उद्दालक ऋषीला दिली. अशा रीतीनं 14 रत्न बाहेर काढल्या गेले. 14 रत्नाची वाटणी झाल्यानंतर सर्व देव स्वस्थपणे अमृत प्यावयाला बसले. आता सगळे रत्न बाहेर आले. त्याच्यानंतर सुरा बाहेर आली. सुरा म्हणजे दारू. तर ती दारू बाहेर आली. ती राक्षसांनी यांनी त्यांना देऊन टाकली. म्हणले घ्या तुम्ही, आम्हाला नको आहे. त्यांना देऊन टाकली. त्यांना तेच पाहिजेत होतं. ती सुरा त्यांनी घेतली. मग आता त्यांनी सुरा घेतली आणि ही त्याच्यानंतर मग अमृत बाहेर आलं. अमृत बाहेर आल्यानंतर आता स्वस्तपणानं वाटून द्यायचं, तर अर्ध वाटायचं हे अमृत. तर त्याच्यासाठी सर्व देव त्या ठिकाणी बसले त्याचा लाभ घेण्यासाठी. त्यांना लक्ष्मी वाढू लागली. इकडे दैत्यांनी राहूत अमृत प्यावयास मिळते की नाही असे विचारल्याहून राहूत त्यांनी थांबायला सांगितलं आणि आपण गुप्त रूपाने देवीचं चरित्र पाहायला गेला. तर म्हणजे दोघं जण आता यांच्यात भांडणं लागले. अमृताचा कुंभ निघाला. राक्षसांनी हिसकावून घेतला. राक्षस पळायला लागले आणि पळता पळता त्या अमृताच्या कुंभातले 4 थेंब 4 ठिकाणी पडले. त्या 4 ठिकाणी का होत असतो, कुंभमेळा भरतो. नाशिकला भरतो एक हरिद्वारला भरतो, एक उज्जैनला भरतो आणि एक प्रयाग क्षेत्रावर भरतो. या 4 ठिकाणी हे राक्षसन देव एकमेकाच्या मागं पळत असताना त्या अमृताच्या कुंभातले काय पडले, हे 4 थेंब पडले आणि ते तिथं कुंभमेळे साजरे होतात. मग शेवटी तो जो घट होता अमृताचा, तर मग शेवटी तो विष्णूच्या जवळ त्यांनी नेऊन दिला. विष्णूच्या जवळ मग विष्णूनं म्हटलं की आता याचं वाटप करायचं का? तर म्हटले की हो करायचं. मग पण तुझ्यावर विश्वास नाही आमचा, कारण की तू पण देवातलाच आहे ना. मग म्हटले ठीक आहे. मग विष्णूनं काय केलं, त्या ठिकाणी स्वतःच दुसरे लगेच मोहिनीचं रूप घेतलं आणि म्हटले की मग ही करण वाटप. आता तिच्याकडं पाहिल्यावर हे राक्षस भुलले. देवता अंतर्ज्ञानीच असतात, त्यांना माहीत होते कोण येतं. त्याच्यामुळं मग आता दोन्हीकडून 2 पंक्ती बसल्या की मोहिनी काय करायची की अमृत देवांना द्यायची आणि इकडं आली की घट बदलायची, यांना दारू पाजू घालायची. हे राहूच्या लक्षात आलं. मग राहूनं काय केलं, देवाचं रूप घेतलं यानंही आणि हा जाऊन बसला देवांच्या पंक्तीत राहू. मग देवाच्या पंक्तीत जाऊन बसल्यानंतर आता त्यानं ते आली ती अमृत देत देत त्याच्या हातातही आलं बरं का. हातात आलं आणि त्यानं पिलंही ते 2 घोट आणि लगेच चंद्रन सूर्य त्याच्या बाजूला बसलेले ते ना, त्यांच्यामध्ये बसला जाऊन. त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं की श्रीहरी हा राहू आहे, हा काय देवता नाही. भगवंतानं लगेच सुदर्शन चक्र काढलं, राहूचं मस्तक उडवलं. पण राहूचं जरी मस्तक उडवलं देवानं, पण त्यानं ते अमृत पिलं होतं, त्याच्यामुळे तो मेला का? उलट त्याचा एक धडाचा केतू तयार झाला अजून. म्हणजे त्याचं जे मस्तक आहे ते राहू आहे आणि त्याचं जे धड आहे ते केतू आहे. आणि या राहू केतूपासून झाले तयार कांदा आणि लसूण. आणि म्हणून कोणत्याही देवकार्यात कांदा लसूण का चालत नाही, तर त्याच्यामध्ये औषधी गुण आहेत. कारण त्यात अमृत पिलं ना त्यानं. कांदा लसूण औषधी आहे 100%, पण त्याच्यात आसुरी म्हणजे तामस गुणसुद्धा राहूचा मिसळलेला असल्या कारणानं राहूच्या जे ते रक्ताचे थेंब पडले त्याच्यापासून कांदा आणि लसूण सुद्धा पृथ्वीवर तयार झालं. म्हणून देवांच्या नैवेद्यामध्ये किंवा बाकीच्या चातुर्मासामध्ये तुम्ही जर काही नियम करत असाल त्याच्यामध्ये कांदा लसणाचा त्याग का करतात, तर त्याच्यात तो एक तमोगुण आहे. ते किती जरी औषधी असेल, समजा आता आपल्याला रोज एक लसणाची पाकळी खावं असं सांगितलं किंवा त्यानं ते औषधी आहे, पण हा एक दुर्गुण त्याच्यात आहे की त्या तामसी वस्तू आहेत. अशा प्रकारे आणि मग काय तिथं भगवंत प्रकटच झाले. मग देवतांना त्या राक्षसांना कळलंच की यांनी आपल्याला फसवलं, एवढं मोठं यांनी आपल्याकडून काढून घेतलं बॉय. समुद्र मंथन करून 14 रत्न काढून घेतले आणि शेवटी आपल्याला दिलं काय, तर काहीच नाही. आपल्याला फसवलं यांनी शेवटी. मग बलीनं म्हटलं हे बरोबर नाही. आज जरी तुम्ही घेतलं तर कधी ना कधी मी घेतल्याशिवाय राहणार नाही, कारण की तुम्ही मला फसवलं आणि ही फसवणूक तुमची योग्य नाही आहे. आणि कालांतरानं खरोखर इंद्राचं पुन्हा एकदा राज्य जात आहे. तर राहूच्या एकट्या धडाने इंद्राचा सुद्धा संपूर्ण इंद्रासहित देवाचा पराभव केला. ते पाहून विष्णूने युक्तीने धड स्थिर केले. मग विष्णू मोहिनीचे रूप धरून असुरांकडे गेला.
तिचे अप्रतिम मोहक रूप पाहून असुर कामाने मोहून गेले. तेव्हा तो तुमच्याकरता अमृत आणले असे सांगून तिने सर्व दैत्यांना मदिरा पाजली. ते राक्षस मद्य पिऊन उन्मत्त झाले आणि आपसात घात करत सुटले आणि त्यामुळे पर्वताप्रमाणे त्यांचे प्रेताचे ढीग जमिनीवर पडले. तशात जे काही शिल्लक राहिले होते त्यांचा देवांनी संहार केला आणि अशा रीतीने 60 कोटी राक्षस 10 घटकेमध्ये सगळ्यांनी मारून टाकले. गोपाल कृष्ण भगवान की जय. हे चांगलं आहे. हां, सोपा मार्ग आहे. पण एक लक्षात घ्या, समुद्र मंथन म्हणजे काय? समुद्र मंथनाचा तत्वार्थ असा आहे की संसार हाच समुद्र आहे. खरं म्हणजे हा देह समुद्र आहे. ज्यावेळेस तुम्ही गुरुकडून मंत्र घेता आणि तो मंत्र तुम्ही जपत असता, म्हणजे जपायला लागता, म्हणजे तुम्ही एक वेगळ्या दुनियेत जाता. दुनियेत म्हणजे काय की तुम्ही जे आजपर्यंत कधीच केलेलं नसतं आपण ते आपण करायला लागतो. आणि नेमकं काय होतं मग त्यावेळेस की आपल्या शरीरात सगळ्यात जास्त तमोगुण साठवलेला असतो आणि एकदम सत्वगुण आत घालायचा म्हटलं की शरीरालाही जमत नाही ना. आता तुम्ही पहा, समजा तुम्ही यावेळेस काहीतरी काम करत असाल, माझ्यासारख्या बायका असल्या तर त्या झोपा काढत असतील काही, आणि ते काय झालं, ते 3 तास आता मध्ये ते काम सुटलं की नाही शरीराचं, म्हणजे शरीर बंड करतं ना, की त्याला वाटतं की काय आता हे सुखाचा जीव दुखात घाला, तिथं जाऊन बसा, खालून खडे टोचतात एवढे मोठे मोठे, धड नीट बसता येत नाही, काही नाही. याचं नाव काय? तमोगुण. तमोगुण अत्यंत प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या शरीरात असतो. आणि मग आपण जेव्हा ते माळा करायला लागतो ना, तर आपलंच मन सगळ्या बाजूनं आपल्याला नकार 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 द्यायला लागतं. हातपाय म्हणतात की कशाला इतका वेळ बसायची गरज आहे. पूजा करायला लागलो तरी पण मन म्हणतं की इतक्या वेळा या पूजेची काय गरज आहे, ही पोथी वाचायची काय गरज आहे, ते करायचं. आणि त्याच्यात घरातले कामं करून करतो ना आपण, मग काय होती? चिडचिड होती. आणि खरा साधक जो असतो तो ज्यावेळेस ध्यान भजनाला बसतो तर त्याचा तो तमोगुण बाहेर काढण्यासाठी काय होतं की त्याची तो तामस वृत्ती येते त्याच्यामध्ये आणि मग तो चिडचिड 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 करायला लागतं. याचं नाव आहे हलाहलविष. इतकंच नाही तर मग जर त्याची साधना जास्त वाढली तर कोणी निंदा करेन, कोणी काही म्हणेन, कोणी काही म्हणेन. घरातलेच लोक, जसं आता उदाहरण सांगायचं म्हणजे संत सखूबाई, संत मीराबाई यांना घरातल्याच लोकांनी त्रास दिला साधना करताना. त्यांनी ते सहन केलं म्हणजे काय होतं? ते हलाहलविषच होतं. मग या देहातून जर देवाला बाहेर काढायचं आहे तुम्हाला किंवा देवाची जर प्राप्ती करायची आहे तर रवी कशाची केली? मंदराचल पर्वताची. मंदराचल पर्वत, त्याचं नावच मंदराचल आहे. मंदराचल म्हणजे आपलं मन आहे. आणि वासुकी नागाची जी दोरी आहे ती दोरी म्हणजे आपली वासना आहे. मनाची आणि वासनेची अशी घट्ट सांगड आहे लगे दोघांची. मनातच वासना चिकटून राहते आपल्या. या वासनेनं या मनाला शुद्ध करायचं असतं. आणि मग आपण नेमकं ते जेव्हा काही करायला बसतो ना त्यावेळेसच यांचं घर्षण सुरू होतं. तुम्ही पहा, तुम्ही म्हणजे आता तुम्हाला सवय आहे किंवा नाही, मी नाही म्हणू शकत नाही, नाही म्हणू शकत नाही. पण ज्यावेळेस तुम्ही जेव्हा आपण संसारातले कामं करत असतो ना तेव्हा असं वाटतं, बाई बेल वाहून घेतला असता तर बरं झालं असतं, बाई पूजा केली असते आधी तर बरं झालं असतं, बाई ते करून घेतलं असतं तर बरं झालं असतं. आणि तिथं बसल्यावर काय होतं माहिती का? शांत चित्तानं जर बसलं ना तर इकडचं आठवतं सगळं. उलटे जे लोक कधीच आपल्या घरी येत नाही ते येतील, नाही तर ते आपल्या डोक्यात तरी येतात. आपण माळा घेऊन बसलो की ते सगळे हळूहळू हळूहळू येतात आणि एक एक गोष्ट सांगायला लागतात आपल्याला. आणि हे जे आपण करायला बसलो हे सगळं बाजूलाच राहतं. आणि मग एक 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 माणूस असा वाटी लावता लावता कधी आपल्या हातातल्या माळा संपून जातात हे आपल्यालाही कळत नाही. माला तो कर में फिरे, जीभ फिरे मुख माही, मनवा चहुदिशी और फिरे, ये तो सुमिरन नाही. पण बाबा हे काही स्मरण नाही बरं. हे नुसता मनाचा व्यापार चाललाय. तू फक्त हाताचं काम करू राहिले, तोंडाचं काम करू राहिले, पण तुझं मन कुठे आहे? मन तुझं जाग्यावर नाही आहे. आणि मग म्हणून या मनाला जाग्यावर आणण्यासाठी त्याचं घर्षण करायचं. म्हणून मंदार पर्वत त्या ठिकाणी ठेवला आणि त्या ठिकाणी त्या वासुकी म्हणजे वासनेची दोरी त्याला घातली. आणि एका बाजूनं राक्षस आहे आणि एका बाजून देव आहे. आपल्यात काही ना काही चांगले गोष्टी असतातच. ज्या चांगल्या किंवा जे सद्गुण आपल्यातले आहेत ते म्हणजे देव आहे. आणि जे काय वाईट दुर्गुण आपल्यात असतील, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर,
हे जे असतात हे सगळे समजायचे राक्षस आहे. मग हे राक्षस नेमके त्याच वेळेस त्रास देतात आपल्याला, जेव्हा आपण मंथन करायला बसतो तेव्हा. आणि मग त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की हे असं कसं घडून राहिलं, असं कसं घडून. इकडून तिकडून मनाचं मंथन सुरू होतं. सगळ्यात पहिले काय निघलं, विष निघालं. सगळ्यात पहिले विष निघालं. मग ते विष कोण पितं? आपले गुरु पितात. शिव म्हणजे कोण आहे? आपले गुरु आहे. मग ते निंदेचा असो, मान अपमानाचा असो, ते विष जे असतं ते आपण स्वतः पिऊन ते याच्या बाहेरही काढायचं नसतं आणि याच्या आतही जाऊ द्यायचं नसतं. त्या विषयाचा अर्थ काय? भगवान शिवानं कुठं ठेवलं? ते इथंच ठेवलं की निंदा तू स्तुती जगत की धर जूते के तले. की काही तुम्ही निंदा करा किंवा स्तुती करा, पण आपल्याला जे करायचं ते आपल्याला करायचं आहे. लोकांचे सगळे बोलणे हे इथून वर गेले म्हणजे डोकं सरकतं, खाली गेले म्हणजे तब्येत खराब होते. त्याच्यामुळे ते कुठंच जाऊ द्यायचे नाही, ते इथंच ठेवायचे फक्त. म्हणून भगवान शिवानं ते जे विष आहे त्याला विष म्हटलेलं आहे. कल आलं विषच म्हणतात ना, नाही तरी घरात भांडण झालं, तंटा झाला, कलह झाला, त्याला काय, त्याला विष म्हणतात. मग ते भगवान शंकरानं ते विष या ठिकाणी ठेवलं. मग त्याच्यानंतर 14 अप्सरा आल्या. या 14 अप्सरा म्हणजेच आपल्या 14 ठिकाणं आहे अविद्या वासनेचे. आपल्या देहावर किती ठिकाणं आहे? वासना किती ठिकाणी बसते? 14 ठिकाणी. एका ठिकाणून नाही भुलवत ती माणसाला. 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त, या 14 ठिकाणी तिचा वास असतो. त्या अप्सरा निघतात. मग त्या आपल्याला भुलवतात. कधी कान भुलवतात, इकडं गेलो असतं तर बरं झालं असतं, आणि काय बसले भजन ऐकत आणि हे करत आणि ते करत. त्याच्यापेक्षा टी व्हीत किती चांगलं चांगलं आहे. आता तर मोबाईलमध्ये टी व्ही पण लावायचं काम नाही आहे. कानानं ओढून नेलं, कधी डोळ्यानं ओढून नेलं, कधी नाकानं चांगला सुगंध आला त्यानं ओढून नेलं, कधी रसनेनंच ओढून नेलं. की हे काय आता 1 महिनाभर बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की कधी श्रावण महिना निघून जाईन आणि कधी नाही. म्हणजे कधी कधी रसना माणसाला घायाळ करते. असे 5 कर्मेंद्रिये, 5 ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी, अहंकार, चित्त, या 14 सुंदर आणि इतके वेगळे वेगळे रूप असतात यांचे, या 14 अप्सरांचे, की त्या इतक्या भुलवतात माणसाला, इतक्या भुलवतात की माणूस त्याच्यामध्ये दंगून जातो. मग त्यांचे वेगळे वेगळे रूप मी आत्ताच सांगितलं. कधी कान धोका देतील, कधी डोळे देतील, कधी नाक देईन, कधी तोंड देईन, कधी अजून हातपाय देतील दगा. मग त्या अप्सरांनंतर स्वर्गाला जातात. जर आपण ऐकलंच नाही इंद्रियांचं, शेवटी इंद्रिय आपल्याला शरण येतात. मग मग ते मनात लीन होतात. म्हणतात कर बाबा आता तुला वाटन तसं. याचं नाव काय? ते स्वर्गामध्ये स्थित होतात. मग या अप्सरा निघाल्यानंतर उच्चैःश्रवा नावाचा घोडा आला. आता उच्चैःश्रवा म्हणजे काय? उच्चैःश्रवा म्हणजे उच्च गोष्टीचं श्रवण करणे. आता तुम्ही सध्या उच्च गोष्टीचं श्रवण करता, पण याच्यापेक्षाही उच्च गोष्ट म्हणजे आत्मज्ञान आहे. उच्चैःश्रवा, श्रवा म्हणजे काय? श्रवण करणे. उच्च गोष्टीचं श्रवण करणे, ज्यानं आपलं आत्महित साधन असं श्रवण करणे. मग असं जर केलं तर माणूस स्वर्गाला जाईन कराईन. म्हणून उच्चैःश्रवा घोडा स्वर्गाला गेला. मग रथ आला. रथ हा आपला देह म्हणजेच रथ आहे. या रथाला जर याचे सर्व इंद्रिय जर भगवंताच्या हातात याच्या दोऱ्या जर आपण सोपून दिल्या तर निश्चितच हा रथसुद्धा आपल्याला स्वर्गामध्ये घेऊन जाईल. म्हणून तो सुद्धा स्वर्गाला गेला. त्याच्यानंतर आली कामधेनू. आता कामधेनू किंवा कल्पवृक्ष. कामधेनू ही गाय आहे. खरं म्हणजे वास्तविक पाहता कल्पवृक्ष आणि कामधेनू हे मनाचे द्योतक आहेत. तुम्ही पहा, मनानं जे म्हटलं, मनात आलं, आणि आपण जर निश्चय केला, बुद्धीनं निश्चय जर केला, तर तुम्ही ते काम करू शकता. तुम्ही जर शिक्का टाकला ना त्याच्यावर, तर निश्चित करू शकता तुम्ही ते. म्हणजे मन हेच जे मागितलं ते देणारं मन आहे. आपण जे मागितलं ते देणारं काय? मन आहे. म्हणून मनच कामधेनू आहे आणि मनच कल्पवृक्ष आहे. कल्प म्हणजे काय? तुम्ही कल्पना करा. कल्पना करून दृढ विश्वास ठेवा स्वतःवर. निश्चित ती वस्तू तुम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात आता तुम्ही इतके जण इथं बसलेले, आता या एवढ्या भागात इतक्याच बाया आहे का? नाही. पण तुम्ही काय केलं की निश्चय केला मनाचा. मग याचे परिणामही तुम्हाला चांगलेच मिळतील की नाही, जेव्हाही ग्रंथ संपल. पण त्यावेळेस निदान तुम्हाला असं तरी वाटणं की याच्यातली ही तरी गोष्ट आपल्या लक्षात राहिली, ती तरी गोष्ट लक्षात राहिली, किंवा आपण हे करू शकतो का, ते करू शकतो. तर अशा प्रकारे सांगतात की कल्पवृक्ष
कल्पतरू म्हणजे तुम्ही कल्पना केली आणि ते प्रत्यक्षात घडून आणलं तुम्ही, आणि ते जर शेवट झाला तर तुमचं मनच तुमचं कल्पवृक्ष आहे. त्याच्यानंतर सांगितलं की धन्वंतरी म्हणजे औषधी देणारा. खरं म्हणजे असं म्हणतात की या देहापासूनच सगळ्या औषधी तयार होतात आणि या देहातच सगळे रोग मिटतात. पण काय येतं मध्ये आडवं? मन येतं, आपलं मन. आपण जर एखाद्या वेळेस म्हटलं की आता समजा डॉक्टरांनी आपल्याला सांगितलं की तुम्हाला अमुक अमुक रोग झाला आणि मनानं जर ते मानलंच नाही तर काहीच होत नाही त्या माणसाला, काहीच नाही होत. त्यानं जर म्हणलं की नाही व आपल्याला झालंच नाही, डॉक्टरनं म्हटलं आपल्याला साखर झाली, आपण जर रोज 1 किलो आंबे खाल्ले पण मनात म्हटलं ना मला साखर नाहीच आहे, खात राहा. खरंच त्या माणसाला काय होत नाही. पण उदाहरण तुमच्या समोर आहे. आणि एक आमच्या घरी आहे की ते म्हणतात असं म्हणायचंच नाही की आपल्याला साखर झालेली आहे म्हणून. ते मानतच नाही की मला साखर आहे. एक गोळी घ्यायची आणि बस आपलं जे मनात येईल ते खायचं, जसं वाटलं तसं राहायचं. पण मग त्रासही नाही बरं काही की बा खाल्ल्यानं त्रास होईन का. म्हणजे मन के हारे हार आहे, मन के जीते जीत. मनाच्या हारण्यानंच हार आहे. कारण आपल्याला काय होतं माहिती का, एखादं तिकडून डॉक्टरनं सांगितलं की अरे तुम्हाला असं झालं, तिथंच बसतो आपण खाली, अरे आता कसं होईन, याचं कसं होईन, त्याचं कसं होईन. बरं आपल्यापेक्षा लोकांची चिंता जास्त आहे आपल्याला, आपलं कसं होईन हे तर नंतर ते बाकीचे पाहणारे पाहतील. पण मग आता याचं असं राहिलं, त्याचं तसं राहिलं, त्याचं काही होत नाही. आपण नसलो ना, खरं सांगायचं म्हणजे काहीच राहत नाही. पण हे सगळं आपल्या चुकीच्या समजुती आहे, काहीच नाही राहत. म्हणून मन के हारे, मना इतकं कोणचं औषधच नाही, मनासारखं कोणचं औषधच नाही आहे. मग आला कौस्तुभ मणी. आता कौस्तुभ मणी कुठं धारण केला होता श्रीहरीनं? कंठात. इथं धारण केला, कंठात. मग आपण सुद्धा कंठात धारण करणे म्हणजे काय, तर कौस्तुभ मणी म्हणजे भगवंताचं नाम कुठं धारण करायचं? कंठामध्ये. भगवंत, जो भगवंताचं नामस्मरण करतो भगवंत, त्याला आपल्या गळ्यामध्ये मिरवतात. मग हा कौस्तुभ मणी जो आहे तो भगवान श्रीहरीनं कंठामध्ये धारण केला. आणि मी आधीच सांगितलं की भगवान शंकराचा ते विष कशानं थांबलं, तर नामानं थांबलं. फक्त ते शांती कशानं मिळाली? फक्त 2च अक्षर होते, राम. त्या रामानं त्यांना शांती मिळाली. म्हणून ते कंठामध्ये नाम हेच कौस्तुभ मणी आहे. त्याच्यानंतर ऐरावत नावाचा हत्ती निघाला. मग काय होतं की आपण देवाच्या नादाला लागलो, खूप गडगंज संपत्ती मिळायला लागते माणसाला. म्हणून तो गजांत लक्ष्मी, अगदी मागच्या पुढच्या दारानं हत्ती झुलतात म्हणतात ना, तसं गजांत लक्ष्मी, अफाट लक्ष्मी मिळते, अशी ही रत्ने निघाली. आणि मग भगवंतानं कूर्म अवतार धारण केला. तर साधना करत असताना कूर्म अवतार म्हणजे काय, तुम्ही कासवाला पाहिलं असेल, क्रोध कधीच येऊ द्यायचा नाही. कासवाला राग येत नाही. कासव जास्त आपल्यासारखं तडतड 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 करत नाही. तुम्ही पहा. आणि तुम्ही आता ते पाण्यात जर कासव पाहिलं असेल ना, तर ते फारच झालं हार्डली तर दिवसातून 2दा 3दा तोंड काढत असेल पाण्याच्या वर, पाण्याच्या आतच राहतं. तितके श्वास घेतं ते आणि तितकेच सोडतं. म्हणून त्याचं आयुष्य 100, 150, 200 वर्षापर्यंत. ज्याचे जितके श्वास कमी खर्च होतील तितकं त्याचं आयुष्य वाढेल. आणि ज्याचे जितके राग आला की पहा तुम्ही कसं माणसाचे श्वास वाढतात आपोआप. आपण म्हणतो छातीचे ठोके वाढतात, मग लगे BP वाढला, लगे अटॅक आला. हे रागाचे परिणाम. मग इथं कासवाचंच उदाहरण का सांगितलं की संकट आलं की कासव काय करतो, आपले सगळे हातपाय आत ओढून घेतो. पहा तुम्ही दगड मारून. याच्यानंतर तुम्ही करून पहा हा प्रयोग की कोणाच्या विहिरीत जर कासव असलं ना, बारीकसा दगड टाका वरतून. तुम्ही दगड टाकल्याबरोबर कासव काय करणार, सगळे ते हातपाय त्याचे असे गोळा करून त्या तोंडासहित फक्त ती वरची ढालच दिसते. हां, माणसानं कसं राहिलं पाहिजे, कासवासारखं. कितीही काही आलं ते आपल्याला काय असतं, पण नेमकं ते धरून घ्यायचं असतं ना. आपण शब्द धरून घेतो, दुसऱ्या माणसाचे बोलणं धरून घेतो, मग वादाला वाद वाढतात. मग ते आपल्या डोक्यात कसं तरी होतं, मग छातीत कसं तरी होतं, मग त्याचे अनेक विपरीत परिणाम होतात त्याचे. मग त्यावेळेस असं समजायचं की आपल्याला कानानं ऐकू येत नाही, आपल्याला डोळ्यानं काही जरी सुरू असेल तर ते आपल्याला डोळ्यानं दिसत नाही. आणि आपल्या मनावर त्याचा काही असर होत
नाही, काहीच असर होऊ द्यायचा नाही. त्या तर तुम्हाला कासवासारखं राहता येईल. नाही तर कारण की एकादशीच्या दिवशी सुद्धा पहा तुम्ही, तुम्ही जेव्हा विठ्ठलाच्या मंदिरात जाता, ते कासव मांडलेलं आहे दारातच. ते कासव ते काय आहे, त्याचा नमस्कार करायला नाही, आपलं तर लगे हळद कुंकू, ते चिरंजीचे दाणे, काही फुलं बेल असला की लगे कासवाची पूजा. कासव त्याच्यासाठी नाहीच आहे. कासव काय म्हणतो, तू आता देवाच्या जवळ आला की नाही, मी इथं आहे, माझी पूजा काय पहिली, मी सर्व इंद्रिय आत ओढून घेतले, म्हणजे माझा संयम आहे माझ्या इंद्रियावर, माझा संयम आहे. आज एकादशीच्या दिवशी का होईना, पण निदान तू तुझ्या इंद्रियावर संयम ठेव, निदान तुझं तोंड हातचं ठेव आजच्या दिवशी तरी. म्हणजे मी संयम केला माझ्या इंद्रियावर, त्याच्यामुळं माझी पूजा होऊन राहिलेली आहे. जो इंद्रियाचा संयम करेन खरोखर त्याची पूजा होईल. आणि म्हणून या कडून हे शिकायचं आहे. आणि मग सांगितलं की 2 प्रकारच्या लक्ष्मी निघल्या. एक निघली महालक्ष्मी आणि एक निघली अलक्ष्मी. त्याचं तर ती गोष्ट मी तुम्हाला काल सांगितली. पण महालक्ष्मी म्हणजे सदाचार आणि अलक्ष्मी म्हणजे दुराचार. साहजिकच आहे की जो नित्य नेम नामी तो प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. पहा, जो सदाचारानं वागेन, नीती नियमानं वागेन, लक्ष्मी म्हणजे तो मनुष्य भगवान विष्णूच्या जवळच जाईन, देवाकडे जाईनच ना तो मनुष्य. त्याचं आचरण चांगलं आहे, त्याची नीती चांगली आहे, त्याचा धर्म चांगला आहे. आणि जो दुराचारानं वागन, त्याला मग त्याची अशी हाडहाडे, जा इकडून तिकडं, जा तिकडून तिकडं, त्या अलक्ष्मीसारखं. आणि त्याच्याजवळ ना देव वसतो ना माणूस वसतो त्या माणसाच्या जवळ. मग हे आपण ठरवायचं आहे की आपण कसं वागायचं. तर कोणी कसं वागो ना, त्याचा काही विचार करायचं नाही आपण. तर त्याचा धर्म आहे ना, कसा वागायचं हा त्याचा धर्म आहे. कारण त्याचा स्वभाव येतो, त्याला काही माहिती नाही आहे. तुम्हाला माहिती आहे का, सत्संग ऐकल्यानं माणसाच्या जीवनात एवढे बदल होतात, एवढे बदल होतात, एवढे बदल होतात. नाहीतर कोणीच पहिल्यापासून असं नव्हतं. मी पहिल्यापासून अशी नव्हते, किंवा जे अनेक संत आहेत महात्मे, ते काय सगळे जन्मताच थोडी संत होऊन जन्माला येतात किंवा महात्मा होऊन जन्माला येतात. पहिल्यापासून मुळात कोणी तसं नसतं. पण ऐकल्यानंतर कुठंतरी आपल्यात काय होतं, बदल पडतो, कुठंतरी फरक पडतो. आणि त्या फरकानं काय होतं, आपलं जीवन चांगलं होत जातं. नेमकं म्हणजे पहा, आम्ही जेव्हा सत्संग ऐकायचो तेव्हा त्याच्यात एक गोष्ट सांगायची. म्हणायची की आपल्याला कशी सवय असते घरात, आपण काय म्हणतो, मी की नाही आता बटाट्याची भाजी करणार संध्याकाळी बरं का, आणि खिचडी करणार आहे, की लगेच आपल्याला समोरून उत्तर येतं, ते बटाट्याची भाजी खाणार नाही मी, आणि ते खिचडी पण खाणार नाही, आता सांगून ठेवतो. मग म्हटले तुम्ही बदल करा, तुमच्या बोलण्यात बदल करा. इथपासून शिकवलं होतं आम्हाला की तुमच्या बोलण्यात बदल करा. कारण माणूस हा बुद्धिप्रधान आहे आणि स्त्री भावनाप्रधान आहे. माणूस हा अहंकारयुक्त आहे. त्याचा अहंकार तिथं त्याला वाटतं मनानंच करायला लागेल काय सगळं, म्हणजे तिथं पण त्याचा अहंकार आडवा येतो. मग तुम्ही शब्द बदला फक्त, की तुम्ही इतकंच म्हणा की बुवा कशाची भाजी करू. मग तिकडून उत्तर काय, तर कर काही जे घरात असेल ते. मग तेव्हा बटाट्याचीच करायची, तेव्हा काय करायची, बटाट्याचीच भाजी करायची. म्हणजे इतका सूक्ष्म अभ्यास तुम्हाला सत्संगातून मग ऐकायला मिळतो आणि खरोखर त्याच्यातून आपलं जीवन सुधारतं. नेहमी सांगायचे आमचे गुरुदेव, म्हणायचे एखादं घरातला आपल्याला नवीन माणूस आला, आपल्या घरात सून आली, जावई आला, किंवा अजून बरेचसे लोक येतात ना आपल्या जीवनात, कोणाच्या जीवनात जाऊ येते, कोणाच्या जीवनात नणद येते, कोणाच्या जीवनात असे भरपूर लोक मिळतात. बायांना तर भरपूर गोतावळा मिळतो लग्न झाल्यानंतर, आणि त्याला तोंड द्यायचं असतं पुन्हा ते सगळ्यांना. मग त्यांनी सांगितलं की याच्यातलं तुम्हाला अनुकूल मिळालं, तुमचं आणि त्याचं पटायला लागलं, बा ठीक आहे, तुम्ही काय सांगितलं त्यानं ऐकायला लागला तो माणूस, म्हणायचं भगवंताची कृपा आहे, भगवंताची कृपा आहे. आणि अनुकूल नसलं, कितीही तुम्ही सरळ वागायचं सांगितलं त्यानं नाहीच वागलं, तर सोडून द्यायचं. म्हणायचं की याच्यातून, या संसारातून लक्ष काढून टाकण्यासाठी भगवंतानं हा उपाय, याचं योजना केलेली आहे या माणसाची, की बाई लवकरात लवकर लक्ष काढ, याच्या हातात सोपून दे सगळं आणि आपण मोकळं हो. म्हणजे एवढं 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 छोट्या छोट्या गोष्टी, पण त्या गोष्टी खरोखर संसार करत असताना मग आपल्या कामात येतात. की आपण मुली लहानापासून मोठ्या होईपर्यंत वागवतो, पण त्या आपल्या असतात का? त्या जवळचं डिपॉझिट आपल्याजवळ ठेवलेलं असतं जन्माला आल्यापासून.
तर ते डिपॉझिट आपण देऊन टाकतो शेवटी. आणि ज्या मुलं असतात ते काय आपले असतात का? ते लग्न होईपर्यंतच आपले असतात फक्त. ते त्या सुनाईचे डिपॉझिट सांभाळत असतो आपण. एकदा सुन्या आल्या की आपण ते मुलं तर देतोच, पण ते बाकीचं पण देऊन टाकतो त्यांच्या हातात. म्हणजे आपलं काही आहे का? देह काळाचा धन कुबेराचे, इथे माणसाचे काही नाही. म्हणून हे जे रत्न आहेत हे सगळे आपल्या देहावरच आहेत. मग अशा प्रकारे सदाचार म्हणजे महालक्ष्मी, आणि ज्याच्या जो सदाचार असेल त्याच्या सुखे येतो घरा नारायण. नारायण निश्चित त्याच्या भेटीला येणार आणि त्याचं वरण करणार. मग अशा प्रकारे हे 14 रत्न आहेत. आणि सगळ्यात शेवटी सुरा, म्हणजे एकदा देव तुम्हाला भेटायला येण्याच्या आधी पुन्हा एकदा तुमच्याजवळ काम नावाचा मोठा असुर येतो, त्याचं नाव मदिरा आहे. आणि मग सगळ्याला मागं टाकलं तुम्ही आतापर्यंत ते साधना करत असताना, मग सगळ्यात शेवटचं प्रलोभन कोणचं आहे बा? तर स्त्रीचं प्रलोभन. तर ते कामवासना किंवा एखादे काम, म्हणजे पर्टिक्युलर एक कामच नाही, हा शब्द त्याच्यासाठी वापरत नाही, पण बा एखादं काहीतरी लोभ आला किंवा मग तुमची कीर्ती वाढायला लागली, तुम्ही खूप देवदेव करायला लागले, मग तुम्ही चांगली पोथी वाचायला लागले, तुम्ही चांगलं प्रवचन करायला लागले, मग तुम्ही भागवत करायला लागले, तुम्ही कीर्तन करायला लागले, मग लोक तुम्हाला म्हणायला लागले वा वा वा, खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. मग तो जो अज्ञानी असतो साधक, तो काय करतो? तिथंच अडकून पडतो. तो काय करतो? तिथं अडकून पडतो तो. पण त्याला हे कळत नाही की हे कुठपर्यंत चांगले म्हणणार आहे, हे आपण आहे तोपर्यंत, आपण गेले की हे पहिले जसे होते तसेच राहणार आहे. आणि ही गोष्ट ज्याला कळली तो त्याच्यातसुद्धा अडकून पडत नाही. तो म्हणतो नाही, ती भगवंताची मर्जी आहे, जे काय असेल ते त्याच्या इच्छेनं होणार आहे, याच्यात माझं काही नाही, जे करतो ते भगवंत करून राहिलेलं आहे. ठीक आहे, झालं तरी ठीक आहे, नाही झालं तरी ठीकच आहे. जसं हे बाकीचं इतक्या दिवसाचं आतापर्यंतचं निघून गेलं, हे सुद्धा एक दिवस, ही घडीसुद्धा निघून जाणार. मग याच्यामध्ये जो टिकला, मग काही लोकांना काय होतं की खूप साधना किंवा असं काही करायला लागले, मग सिद्ध्या येतात, मग काही पैसा मिळायला लागतो, वा वा व्हायला लागते, मग ते लोक काय होतात? त्याच्यात वाहून जातात. त्याच्यामध्ये ते लोक कुठं स्थिर राहत नाही. मग ते किती दिवस ते, मग मी सांगितलं तुम्हाला की ते साधन सोडून दिलं की मग त्याचा प्रभाव संपून जातो, मग एक दिवस कोणीच पुन्हा विचारत नाही. त्याच्यापेक्षा त्या मार्गात न पडलेलं बरं. म्हणजे त्याचं नाव आहे मदिरा. मग ती नशा आहे, ती कशाची चढू शकते? ती नामाची चढू शकते. बुवा माझं खूप मोठं नाव झालं, मग गर्व आला, अहंकार आला, मग मी याच्याशी बोलणार नाही, मग मी त्याच्याशी बोलणार नाही, मग यांना मला घरीच बोलावलं नाही, मग त्यांना मला असंच म्हटलं नाही, नाही मग मी का असं तसं आहे का, मी का साधारण आहे का? म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा त्याच्या डोक्यात घुसल्या एकदा, की त्याची साधना त्या ठिकाणी संपली आणि त्याला भगवंताची प्राप्ती होत नाही. आणि याच्यातून जर पार पडला तर मग आत्मज्ञानरूपी अमृत त्याच्यासाठी पुढं वाढून ठेवलेलं आहे. तो ते मस्त सुखनय व आत्मज्ञानाचा घोट घेतो आणि त्याचं जीवन तो आनंदात राहतो. याचं नाव आहे अमृत. अमृत म्हणजे काय? अशी देवाच्या जवळ कोणची गोष्ट नाही आहे की मी देह नाही, मी आत्मा आहे आणि देह हा मला फक्त एक साधन म्हणून दिलेलं आहे. मला त्याच्याकडं त्याच दृष्टीनं पाहायचं, ही जाणीव त्याला झाली म्हणजे संपलं. हे खरं समुद्रमंथनाचा हा जो अर्थ आहे तो मी तुम्हाला सांगितला. गोपाल कृष्ण भगवान की जय.